हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे शुभांगीज किचनमध्ये. तर आज आपण बनवूयात घरगुती मसाला. तर त्याला काय काय सामग्री लागते ते मी सांगते. तर आपण बघूयात कोणत्या कोणत्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपण त्या, आणि हे सगळं सामग्री सकट 2 किलो शंकेश्वरी मिरची घेतलेली मी, 1 किलो पांढरी मिरची घेतलेली आहे, 1 किलो काश्मीरी मिरची घेतलेली आहे मी रंगासाठी. तर 2 दिवस वाळून ह्यांना देठं काढून घेतलेले आहेत मी. आणि सगळे गरम मसाले मी 2 तास उन्हाला ठेवलेले होते. त्याने खराब होत नाही मसाला आणि व्यवस्थित 2 वर्ष तरी टिकतो. तर 1 किलो हे धणे घेतलेले आहेत मी, व्यवस्थित निवडून खडेबिडे बघून घेतलेले आहेत. हे पाहू शकताय तुम्ही कशी मिरची वाळून घेतलेली मी ती एकदम कडकडीत उन्हामध्ये. तर 20 ग्रॅम मिरे घेतलेले आहेत, 20 ग्रॅम लवंगा घेतलेले आहेत, 20 ग्रॅम त्रिफळा घेतलेला आहे आणि 20 ग्रॅम नाकेश्वर घेतलेले, जिरे घेतलेले इथं मी 30 ग्रॅम, शहाजिरे घेतलेले आहेत 20 ग्रॅम. हे सगळं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं, आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं, जास्त काही जाळायचं नाही ते. आणि बडीशेप घेतलेली 10 ग्रॅम. तर आपण हे काढून घेऊयात. तर मोठी विलायची घेतलेली मी 30 ग्रॅम, चक्रफूल घेतलेले 30 ग्रॅम, 20 ग्रॅम जायफळ, जायपत्री, मायपत्री आणि दालचिनी घेतलेली 20-20 ग्रॅम आणि 2 जायफळ घेतलेले आहेत आपण. आणि हे पण फ्राय करून घेऊयात, व्यवस्थित काढून घ्यायचं. आणि 20 ग्रॅम विलायची घेतलेली हिरवी, मेथी दाणे, हावरी घेतलेली मी व्हाईटवाली. आणि हे खसखस आहे 30 ग्रॅम घेतलेले मी, आणि ते पण काढून घेऊयात. थोडंसं फ्राय करायचं, जास्त नाही. आणि दगडफूल घेतलेले आहेत मी 10 ग्रॅम, ते पण काढून घेऊयात आता लगेच. पॅन जास्त गरम आहे ना त्यामुळं. आता तेजपत्ता पण आपण काढून घेऊयात. थोडंसं 1 पळीभर तेल टाकून आपण हळकुंड टाकून घेऊयात. ते खडी हिंग आणि ते पण फ्राय करून घेऊयात व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये मी धने टाकून घेतलेले आहेत, 1 किलो धने. आपण व्यवस्थित हे फ्राय करून घेऊयात. तुम्हाला वाटलंच तर हळकुंड तुम्ही फोडून पण घेऊ शकताय, फोडून मग तळलं तरी पण चालतं. आता हे धने झालेले आहेत, आपण काढून घेऊयात. थोडं पण तेल टाकलेलं नाही आहे मी त्याच्यामध्ये, सुकंच आपण भाजून घेतलेलं आहे ते सगळं सामग्री. तेल टाकलं की त्याला मग किडा वगैरे लागायची भीती वाटते, वर्षभर ते टिकत नाही, त्यामुळे तेल टाकायचं नाही. तर काश्मीरी मिरची मी आता भाजून घेते, एकदम स्लो गॅसवर भाजून घ्यायचं, स्लो टू मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं व्यवस्थित कडक होऊस्तोवर. आणि हे आता आपण काढून घेऊयात. आता शंकेश्वर मिरची ती भाजून घेऊया. वाटलं तुम्हाला तर 1 पळीभर तेल टाकू शकताय, जास्त तेल टाकायचं नाही, नाही तर मग कांदा पॉली मशीनमध्ये घेत नाहीत ते, तेलकट असल्यामुळे ती कुठल्या जात नाही, त्यामुळे ते घेत नाहीत. मग आपण हे भाजून घेतलेले व्यवस्थित. ते पाहू शकताय तुम्ही, सुका मसाला असला की अशी कुठल्या जाती मिरची. मी कांदापाशी पण ही शूटिंग काढलेली आहे, तुम्ही पाहू शकताय. अशी सुकी मिरची असली ना मग अशी कुठल्या जाते. आणि तुम्हाला मसाला कसा वाटला माझा ते नक्की कमेंटमध्ये सांगा. हे पाहू शकताय आपला मसाला कसा मस्त चटकदार तयार झाला आहे, आणि हा 2 वर्ष तरी टिकतो. तर कमेंट करायला विसरू नका मसाला कसा झाला आहे.